बघा इस प्रॉब्लेम में आता रिप्रेझेंट करायला यायला पाहिजे काय, अ बुलेट फायर्ड ऑन टार्गेट विथ वेलॉसिटी व्ही. मग मी काय म्हणतो, हा एक टार्गेट आहे. बुलेट ए ला स्ट्राईक झाली, बरोबर. देन वेलॉस डिक्रीजेस बाय 30 सेंटीमीटर टार्गेटने गेलं, कुठं बी ला गेलं, आणि सी ला कम्प्लिटली काय झाली, वेलॉसिटी 0, उडन टार्गेट में फायर केलं असं म्हणूया. मग हे मी रिप्रेझेंट करतो बघा. पहिल्यांदा तो कुठं आला, ए ला आला. इज इट राईट? मग ए ला त्याची वेलॉसिटी इनिशियल काय होती, व्ही होती, बरोबर. डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं, पेनिट्रेट ट्रॅव्हल केलं ना, किती केलं, 30 सेंटीमीटर, आणि हा बी ला पोचला. इट रिचेस बी पॉइंट. इज इट राईट? त्यावेळी वेलॉसिटी ऍट बी काय झाली, v/2 झाली, बरोबर. ओके. त्याने नंतर काय विचारलं, एवढा पहिला डेटा दिलाय. नेक्स्ट डेटा मी काय म्हटलंय, इट पेनिट्रेट फर्दर, म्हणजे पुढे गेला नाही, इन द टार्गेट बिफोर कमिंग टू रेस्ट थ्रू व्हॉट थिकनेस, म्हणजे डिस्टन्स फाइंड करायचंय. मग मी सी पॉइंट केला, आणि सी ला वेलॉसिटी काय झाली, 0. ओके. आणि त्यासाठी आपल्याला याला मी सिम्बॉल S1 म्हणतो, S1 फाइंड करायचं. ही मोशन बुलेटची ऍक्सलरेशन फिक्स आहे ना, ओके. म्हणून याला मी ऍक्सलरेशन ए म्हणतो, थ्रू आउट रिमेन सेम. मग बघा, लक्ष द्या, एस फाइंड करायचं आहे युझिंग 2 वेलॉसिटीज. हे एस फाइंड करायचं युझिंग 2 वेलॉसिटी, म्हणजे व्ही स्क्वेअर इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. त्यासाठी ऍक्सलरेशन पाहिजे, आणि त्या ऍक्सलरेशन कसं फाइंड करायचं, युझिंग फर्स्ट डेटा. पहिला डेटा जो ए आणि बी आहे ना, ह्यामध्ये परत टाइम नाही बघा, टाइम नाही म्हणजे गो फॉर थर्ड इक्वेशन. घ्या डेटा. स्टेप स्टार्ट करूया प्रॉब्लेम. हा, पहिली स्टेप काय, कन्सिडर मोशन फ्रॉम ए टू बी. आपल्याला S1 साठी फाइंड करायचं, त्याचे ऍक्सलरेशन पाहिजे, म्हणून ए टू बी कन्सिडर करा आणि ऍक्सलरेशन फाइंड करा. डेटा लिहा इन टर्म ऑफ यू व्ही, यू आहे तसं व्ही, ए फाइंड करायचंय, एस 30 मीटर आहे, बरोबर. अँड फायनल वेलॉसिटी व्ही, व्ही ची वेलॉसिटी म्हणजे किती आता, v/2. एस व्ही एन एस म्हणजे कुठलं इक्वेशन, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. व्ही स्क्वेअर, व्हीचा स्क्वेअर, व्ही स्क्वेअर बाय 2, 4 ना, हे कळते का सगळ्यांना डायरेक्टली. यू व्ही स्क्वेअर प्लस 2a, एस किती आहे, किती आहे, 30. आता व्ही स्क्वेअर मी लेफ्ट साइडला घेतो बा, व्ही स्क्वेअर बाय 4 मायनस व्ही स्क्वेअर इज हाऊ मच, 60a, राईट. 60 काय आला. हा, आता व्ही स्क्वेअर मायनस 4v स्क्वेअर क्रॉस मल्टिप्लाय केलं, काय आलं, -3v स्क्वेअर बाय 4 येणार असं मायनस, कारण रिटार्डेशन आहे, वेलॉसिटी कमी व्हायला, इज 60a. आपल्याला रिटार्डेशन फाइंड करायचं, आपल्याला ऍक्सलरेशनच पाहिजे. मग हे -3/4, ओके, व्ही स्क्वेअर आणि 1/60 झालं, इंटू वॉट, व्ही स्क्वेअर साईडला लिहिलं मी, इज ए. आता 3 1 जा 3 2 जा म्हणजे 20 झालं, आणि 24 जा 80, म्हणजे ए किती आलं, हाऊ मच ए,
व्ही स्क्वेअर बाय 80 बरोबर आहे काय? इज इट राईट? आलं सगळ्यांचं ए मायनस व्ही स्क्वेअर बाय 80. आता काय करणार? मोशन कन्सिडर करायला पाहिजे फ्रॉम बी टू वॉट? सी. ओके, आता बी टू सी कन्सिडर करूया मोशन. मोशन इज फ्रॉम बी टू सी. आता बी टू सी साठी इनिशियल वेलोसिटी काय होणार? नील, इनिशियल वेलोसिटी काय होणार? व्ही बाय 2. बरोबर. फायनल वेलोसिटी किती असणार आहे सई? बी टू सी साठी फायनल वेलोसिटी. व्हेरी गुड. एक्सलरेशन किती असणार जी? तेच असणार कॉन्स्टंट मायनस व्ही स्क्वेअर बाय 80. आणि फाइंड काय करायचंय? S1. एस म्हणजेच काय? S1. बरोबर. आता पुन्हा आलं व्ही एन एस. एन एन टी यू एन ए कधी इक्वेशन डिसाइड करत नाही, म्हणून गो फॉर व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2s. बरोबर. व्ही किती आहे? 0. यू इज व्ही स्क्वेअर बाय यू स्क्वेअर किती? व्ही स्क्वेअर बाय 4 प्लस 2. ए किती आहे? मायनस व्ही स्क्वेअर बाय 80 इंटू वॉट? S1. कोणाला सॉल्व्ह झालं? व्ही स्क्वेअर बाय 4 10 आलं ना? बघूया, चेक करूया. मायनस व्ही स्क्वेअर बाय किती आलं? 40. बरोबर, 10 येणार. 40 बाय 4. आता काय करणार कॅल्क्युलेशन? मायनस या साईडला प्लस झालं. व्ही स्क्वेअर बाय 40 S1 इज इक्वल टू व्ही स्क्वेअर बाय 4. व्ही स्क्वेअर गेट कॅन्सल. S1 किती आलं? 40 बाय 4 म्हणजे किती? हाऊ मच S1? 10 मीटर. हे सिंपल मॅथ्स करते ना, हे 40 लेफ्ट राईट साईडला मल्टिप्लाय होणार. ओके, सो एव्हरीवन, इज इट क्लिअर?